मॉर्निंग सगळ्यांना. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते की सगळे खूप छानच असाल. सर्वात आधी सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. बाहेर छान पाऊस पडत आहे, वातावरण खूपच सुंदर झालं आहे आणि आज आहे आपली दीप अमावस्या. ती पूजासुद्धा दिव्यांची आरास जी मी करणार आहे ती संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मैत्रिणींनो, 2 आठवड्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हॉस्टेलला जाण्याची तयारी सुरू या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक पार्सल शेअर केलं होतं मी, जे स्टँड 2 टियरचं स्टँड मी ऑर्डर केलं होतं, जे असेंबल नव्हतं. तर मी त्यावेळेस म्हटलं होतं की जेव्हा ते मी असेंबल करेन ते तुमच्यासोबत शेअर करेन. सो हे आहे ते स्टँड 2 टियरचं. ते बघा अशा प्रकारे आहे हे. सो हे असेंबल केलं आहे, क्वालिटी खूप छान आहे. हे मल्टीपर्पज स्टँड आहे. तुम्ही हे किचनमध्ये तुमच्या टेबल साठी वगैरे यूज करू शकता. स्टडी टेबलवर वगैरे काही अरेंज करायचं असेल, ड्रेसिंग टेबलवरती, किचनमध्ये असे जार्स तुम्हाला अरेंज करून ठेवायचे असतील तर तुम्ही ह्याचा वापर करू शकता. पण मी हे किचन पर्पजसाठी नाही मागवलं आहे. सो हे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला कळेलच की हे मी कशासाठी मागवलं आहे ते. आणि जर तुम्ही ओळखलं असेल की हे मी का मागवलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया थोड्या वेळात. आहे दीप अमावस्या. घरातल्या प्रत्येक दिव्याला उजळवणारा आणि आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणारा हा सुंदर दिवस. दीप अमावस्येनिमित्त आज सकाळी लवकरच देवघराची स्वच्छता करून घेतली. सगळं देवघर छान असं स्वच्छ साफ करून घेतलं. आणि हे बघा फ्रेंड्स, ह्या ज्या समया आहेत ना, 2 ह्या नवीन आहेत. या मला माझ्या दीदीने गिफ्ट केलेल्या आहेत. किती सुंदर आहेत ना. यांचा वापर आज मी पहिल्यांदा करणार आहे. आणि हे मोराचे दिवे, ह्याच्यातला एक दिवा स्वप्नील सोनालीने आहोंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट केला होता. सो जोडी पाहिजे म्हणून दुसरा मी आहोंकडून घेतला. सो हे सगळे दिवे जे आहे संध्याकाळी दीपपूजनासाठी लागणार आहेत ते मी छान असे स्वच्छ धुवून घेतले. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. असं छोट्या मोठ्या दिव्यांचं कलेक्शन मी केलेलं आहे. खूप दिवसापासून हे कलेक्शन करत आहे, त्याच्यामुळे एवढे जमलेले आहेत. अजूनही मला वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपल्या कलेक्शनमध्ये ॲड करायचे आहेत. सो हे बघा, हे शंख आणि चक्रांचे दिवे किती सुंदर आहेत ना. सो हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. या सुंदरशा अशा क्यूटशा छोट्याशा समया ह्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर असे 2 पेअरमध्ये सिंगल असे बरेचसे दिवे माझ्याकडे कलेक्शनमध्ये आहेत. हे पण 2 आहेत. त्याच्यानंतर हे पण 2 आहेत. असे जोडीने घेतले ना तर ते बरे पडतात, मे बी पूजेच्या वेळेस, दीपपूजनाच्या वेळेस. आणि हा सुंदर असा हा लोटस दिया हा गिफ्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळे सिंगल आहेत. आणि हा बघा किती सुंदर असा हा शंखाच्या आकाराचा दिवा आहे. माझं हे कलेक्शन कसं वाटलं ते नक्की सांगा. सो सगळं आवरल्यानंतर खाली गेले होते, कारण संध्याकाळच्या पूजेसाठी हवी होती फुलं दीपपूजनासाठी आणि गजरा आणायचा होता. सो फ्रेंड्स, घरी आले. हे बघा सुंदर अशी फुलं आणलेली आहेत आणि गजरासुद्धा. सो यांनी मी छान अशी सजावट करून घेणार आहे. संध्याकाळी देवघरात सुंदर दिव्यांची आरास केली आणि सगळे दिवे प्रज्वलित करून घेतले. दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण देवघर खूपच सुंदर आणि प्रसन्न दिसत होते. आपल्या संस्कृतीत दीप म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो ज्ञान, सकारात्मकता आणि आशेचे प्रतीक आहे. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून आपल्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा नांदो अशी प्रार्थना केली जाते. दिवे बनवून घेतले. दीप अमावस्येला कणकेचे दिवे बनवण्याची आपली सुंदर परंपरा आहे. कणिक अन्न आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे स्वतःच्या हाताने बनवलेल्या या दिव्यांच्या प्रकाशासोबत आपल्या घरात सुख, समाधान, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा नांदो अशी भावना या दिव्यांमागे असते. देवांना ओवाळून घेतलं. आणि त्याच्यानंतर आयुष हॉस्टेलला असल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉल केला. आयुषला सुद्धा ओवाळून घेतलं. समोर नसला तरी या छोट्याशा व्हिडिओ कॉलमुळे आजची दीप अमावस्या त्याच्यासोबत साजरी केली. आईसाठी मुलगा कुठेही असला तरी तो कायम आईच्या जवळच असतो. मुलं मोठी होतात, शिक्षणासाठी घरापासून दूर जातात, पण आईच्या मनात त्यांच्यासाठी माया आणि काळजी कधीच कमी होत नाही. तर मैत्रिणींनो, कसा काय वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.